नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मोठी बातमी। या सोहळ्यासाठी आता महाराष्ट्रातील रेशन कार्ड धारकांना मिळणार आनंदाचा शिधा। शिंदे सरकारचा निर्णय काय असणार मित्रांनो, चला बघूया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून नेहमीच सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी वेगवेगळे निर्णय घेतले जातात। वर्तमान शिंदे फडणवीस पवार सरकारने देखील राज्यातील सर्वसामान्यांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत। विशेष म्हणजे हे चालू वर्ष निवडणुकीचे राहणार आहे। या चालू वर्षात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत। शिवाय लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यात की लगेच राज्यात विधानसभा निवडणुकीची बिगुल वाजणार आहे। या पार्श्वभूमीवर वर्तमान सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी विशेष प्रयत्न देखील केले जात आहेत। याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून आज अर्थातच 10 जानेवारी 2024 ला झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत। या बैठकीत एकूण 9 महत्त्वाचे निर्णय वर्तमान सरकारने घेतले आहेत। यामध्ये आनंदाचा शिधा योजनेबाबत देखील महत्त्वाचा निर्णय झाला आहे। खरे तर या चालू महिन्यात जगातील तमाम राम भक्तांना एक मोठी भेट मिळणार आहे। ती म्हणजे अयोध्या येथे सुरू असलेल्या भव्य दिव्य अशा राम मंदिराचे बांधकाम पूर्ण होणार असून या मंदिरात प्रभू श्रीरामच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे। म्हणजेच प्रभू श्रीराम अयोध्येतील भव्य दिव्य राम मंदिरात विराजमान होणार आहेत। विशेष बाब अशी आहे की प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाल्यानंतर लगेच हे मंदिर राम भक्तांसाठी खुले होणार आहे। म्हणजेच राम भक्तांना आता येत्या काही दिवसात प्रभू श्रीरामाचे मंदिरात दर्शन घेता येणार आहे। हा सोहळा दस्तूर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे। या सोहळ्याला जगभरातील अनेक प्रतिष्ठित अतिथी हजेरी लावणार आहेत। परिणामी सोहळ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष राहणार आहे। विशेष म्हणजे या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज राज्यातील सरकारने सर्वसामान्यांना एक मोठी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे। ती म्हणजे श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनानिमित्त राज्यातील जनतेला आनंदाचा शिधा देण्याचे निर्णय वर्तमान शिंदे सरकारने घेतला आहे। आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे राज्यातील आनंदाचा शिधा पात्र शिधापत्रिका धारकांना मोठा दिलासा मिळेल। त्यांना श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी चांगले स्वादिष्ट पक्वान बनवता येतील, श्रीरामांना चांगला भोग लावता येईल आणि छत्रपती शिवराज जयंती दिनानिमित्त देखील आनंदाचा शिधा मिळणार असल्याने या दिवशी देखील सर्वसामान्यांना छत्रपती जयंती जल्लोषात साजरा करता येणार आहे। मित्रांनो, तुम्हाला माझी अशीच ही माहिती आवडली असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।